So hey guys, welcome back to my channel. So आज मी गजू चॅप्टर करता दॅट इज ट्रिग्नोमेट्री आणि मी कित्याक करता बिकॉज गोवा एसएससीन कंटिन्युअसली गोवा एसएससीन कंटिन्युअसली एक चॅप्टर ते चड विचारपा लागला दॅट इज नथिंग बट युअर हाइट्स अँड डिस्टन्स. तुझो जो हाइट्स अँड डिस्टन्स आणि सो तुझो ह्यो हाइट्स अँड डिस्टन्स विचारपा लागल्या चडशे. सो दॅट्स वाय वी हॅव टू कवर दिस. आणि हाइट्स अँड डिस्टन्साक लागून कितें बेजीक जाय तुझे ट्रिग्नोमेट्री is the basic for this. So this is a concept class. So आम्ही इथून बघूया ट्रिग्नोमेट्रीन किती किती असता, आयडेंटिटीज खयचे खयचे असता, क्वाड्रंट कशे चेंज जाता, की साइन कशे चेंज जाता, फंक्शन कशे चेंज जाता. सो एज सच, एज फार एज लेट मी टेल यू, बिलीव मी, एज फार एज युअर GSSC इज कन्सर्न, हितूंतल्यान डायरेक्ट ट्रिग्नोमेट्रींतल्यान क्वेश्चन येवपा इज व्हेरी टफ. चड येवचे ना. आयले जाल्यार खंयच्या टॉपिकांतल्यान येतले, दॅट इज युअर हाइट्स अँड डिस्टन्स. हाइट्स अँड डिस्टन्स एक चॅप्टर आसा, दॅट इज एप्लिकेशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्री. सो येयले जाल्यार हेतूंतल्यान येतले फ्रॉम हाइट्स अँड डिस्टन्स. डिरेक्टली ट्रिग्नोमेट्री येवचे ना. डिरेक्टली येवचे ना, सध्या तरी येवचे ना, बिकॉज गोवा एसएससी कितें करता, हळूहळू हळूहळू कासवा भशेन हळूहळू वयता. त्यांच्याकडे इतली काप असतात ना इतले क्वेश्चन विचारपा, बिकॉज हार्डली कितले 15 क्वेश्चन्सान कितले म्हणून टेस्ट करतले तुमकां, रायट? बट सिन्स दिस इज अ पार्ट ऑफ द सिलेबस, आय हॅव टू डू दिस. दिस इज अ पार्ट ऑफ द सिलेबस, आय हॅव टू डू दिस. फाल्यां आयले जाल्यार कितें करतले, रायट? सो आय एक्सप्लेन दी बेजीक ओवर हियर, आणि जितले क्वेश्चन सॉल्विंग आसा आय डू दॅट इन द नेक्स्ट क्लास. सो फर्स्ट, जेन्ना आमी ट्रिग्नोमेट्री उलयता तेन्ना तुमकां खबर आसा बेज आसतलो एक ट्रायंगल येतलोच. ट्रिग्नोमेट्री उलयता की ट्रायंगल येतलोच. सो ह्यो तुजो ट्रायंगल, फायन, ह्यो तुजो ट्रायंगल. सो ट्रायंगलान कितें कितें आसता, ह्यो तुजो एक बेज आसता, ह्यो तुजो एक परपेंडिक्युलर आसता, एंड दिस इज युअर हायपोटेन्यूज. आणि ह्यो एंगल कितलो आसता, ह्यो तुजो 90 डिग्रीज आसता. फायन, 90 डिग्रीज आसता. आणि सपोज एका आमी पायथागोरस थियरम अप्लाय करता जाल्यार कितें आसतलें, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज नथिंग बट योर परपेंडिक्युलर स्क्वेअर प्लस योर बेस स्क्वेअर, or hypotenuse is nothing but root of perpendicular square plus your base square. Base square. Next, मागीर कितें हा, हांगा न्हू 3 तरेचे ट्रायंगल आसा, हांवें तुमकां पयलीं सुद्दां एक्सप्लेन केल्ले. एक तुमचो असलो ह्यो अक्यूट एंगल, ह्यो तुमचो अक्यूट एंगल, ह्यो तुमचो असो एक खंयचो, दिस इज योर ऑब्ट्यूज एंगल, and this is your right angle triangle. आता हेंका आयडेंटिफाय कशें करप, if this is A, B, C, this is A, B, C, this is A, B and C. So if your A square plus B square is greater than C square, or your A square plus C square is greater than B square, अशें कितें असले, that means it is acute triangle. Obtuse angle कसो असता, your A square plus C square is less than B square, that means ही जी साइड आसा न्हू, that is the longer side. आणि दोगांचे ऍड करून सुद्धा this side is greater than the other two side. And this is which triangle, this is your right angle triangle, that is A square plus C square equals to B square. हे आता दाखिल्लो. सो अबाउट ट्रायंगल्स एज फार एज ट्रिग्नोमेट्री इज कन्सर्न तुमकां इतलीच खबर आसपा जाय, बाकी व्हडलें कांय ना हितून. जितले आशिल्ले हांवें मेन्सुरेशन 2D करतालो तेन्ना तुमकां सांगलेलें पेड लेक्चरान. तेन्ना तुमकां सांगलेलें हांवें. सो नाव सपोज ह्यो तुमकां एक ट्रायंगल दिला, तुमकां रायट एंगल ट्रायंगल दिला असो, फायन, ह्यो असो रायट एंगल ट्रायंगल दिला, आनी तुमकां हेजी वॅल्यू 3 दिला, हेजो 4 दिला, यो एक्स आसा, सो एक्स फायंड कर म्हटलो. सो एक्स कशें फायंड करतले, रूट ऑफ योर परपेंडिक्युलर स्क्वेअर, दॅट इज 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. दिस इज हाऊ मच, 16 प्लस, सॉरी, दिस इज 9 प्लस 16 विच इज 25. सो आन्सर कितलो आयलो, 5. सो एक्साचो वॅल्यू कितलो आसा, 5. कळ्ळें? बट आतां हे करपाक तुमकां खूब टायम लागतलो, बिकॉज हेजे जे एप्लिकेशन आसता न्हू ते खूब चॅप्टरान लागता. स्पेसिफिकली तुमकां मेन्सुरेशन चॅप्टर आसा थंय लागतलेच लागतले. थंय लागताच लागता. थंय लागतलेच. इवन तुमचो हाइट्स अँड डिस्टन्स आसा थंय हे एप्लिकेशन लागतले. सो तेन्ना तुमी ह्यो फूल प्रोसिजर
ओके, ह्यो जितलो प्रोसिजर आसा पळय तो सॉल्व करीत बसू शकना. सो तेका लागून हांगा एक कॉन्सेप्ट येता दॅट इज ट्रिपलेट. ओके, हांगा एक कॉन्सेप्ट येता दॅट इज ट्रिपलेट. ओके, एक ट्रिपलेटाचो कॉन्सेप्ट येता. ओके, आता तुम्ही म्हणटले सर हे ट्रिपलेट म्हटल्यार कितले? ट्रिपलेट इज डिफायन्ड फ्रॉम this concept only. This is your A, B and C. That is A square plus B square equals to C square. Okay. दोघांचो स्क्वेअर इक्वल्स टू दिस स्क्वेअर आसपा जाय. ओके, सो ट्रिपलेट ह्यात हेतूंतल्यान डिफायन करता. सो आमी दोन तरेचे आता ट्रिपलेट आसता हांगा. ओके, फर्स्ट वी विल सी फॉर ऑड नंबर्स. ओके, बिकॉज ऑड एंड इवनाक ट्रिपलेट फायंड करपाचो प्रोसिजर डिफरंट आसा. व्हडलेशें कांय ना, व्हेरी स्मॉल डिफरन्स. ओके, व्हेरी स्मॉल डिफरन्स. सो पयलो ऑड नंबर खंयचो येता? दॅट इज 1 आमकां खबर आसा, बट 1 काय ट्रिपलेट आसना. ओके, 1 काय ट्रिपलेट येवपाना. 3 येतलो. ओके, 3. आता आमकां 3 ट्रिपलेट फायंड करपा जाय जाल्यार आमी कितें करतले? पयलीं 3 स्क्वेअर करून आमी 9 बरयतले. ओके, 3 स्क्वेअर इज हाऊ मच? 9. मागीर 9चे अशे दोन नंबर चूज करा हुज सम इज, म्हटल्यार अशे ए आनी बी दोन नंबर अशे चूज करा ज्यांचो सम 9 आसतलो बट दोगांमदी डिफरन्स 1 आहा. सो अशे खंयचे नंबर आसा? दॅट इज 4 आनी 5. दोगांचो सम करून आमकां 9 मेळटा आनी दोगांमदी डिफरन्स 1. ओके, सो ट्रिपलेट खंयचो फॉर्म जालो आता? 3, 4 and 5. This is the one triplet. तुम्ही म्हणटले सर आता कशें कळ्ळें तुका वन ट्रिपलेट? सी, तुम्ही हांगा 3 घाला, 3 स्क्वेअर करा, तुम्ही हांगा 4 स्क्वेअर करा, तुमकां इक्वल्स टू 5 स्क्वेअरूच मेळटलो. 5 स्क्वेअरूच मेळटलो. दिस इज हाऊ मच? दिस इज 9 प्लस दिस इज 16 इक्वल्स टू दिस इज 25. ह्योय 25 आणि ह्योय 25. ओके, सो दिस इज द मिनिंग ऑफ ट्रिपलेट. द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द टू साइड्स ओके इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द थर्ड साइड. दॅट इज द ट्रिपलेट. दुसरो नंबर खंयचो आसा आता? ऑड नंबरान आमचो 5 आसा. ओके, 5 स्क्वेअर करा. आता 5 स्क्वेअर करून कितलो मेळटलो? 25. आता 25चो बायफर्केशन अशें बरया हुज सम ऑफ बोथ नंबर शूड बी 25 बट द डिफरन्स शूड बी 1. आता ते खंयचे नंबर आसा? आमकां दिसता तो एक 12 आसा आनी एक 13 आसा. दोगांचो डिफरन्स 1 आसा. ओके, सो हेजो आता ट्रिपलेट कितें आयलो? 5, 12 आनी 13. फायन. दुसरो ऑड नंबर खंयचो आसा? 7. 7 स्क्वेअर इज हाऊ मच? 49. ओके, आता 49चो बायफर्केशन खंयचो नंबर आसा हुज डिफरन्स इज 1. ओके, हुज डिफरन्स इज 1 and that is nothing but आमकां दिसता 24 आनी 25. ओके, 24 and 25. फायन. सो हेजो ट्रिपलेट कितें आयलो? 7, 24 and 25. तूं म्हणटलो आता सर तूं अशें कशें ते बायफर्केशन कशें फायंड करता तूं? सी, ह्यो 49 आहा न्हू, 49 डिवायड करा. 2 2s are 4. ओके, 2 4s are 8. सो एक नंबर 24 आयलो, एका ऍड करून तुमकां 49 मेळपा जाय. ओके, सिमिलरली ह्यो 25 आहा. 25चो बायफर्केशन कशें? डिवायड बाय 2 करा. 2 12s are 24. एक नंबर 12 मेळ्ळो, दुसरो कितें आसपा जाय? 13. देन ओन्ली यू वील गेट 25. तशें. ओके, आता आनी एक ऑड नंबर खंयचो आसा? आमचो 9 आसा. 9 स्क्वेअर कितलो? 81. 81. आता हेजें बायफर्केशन कशें फायंड करतले आमी? सी, ह्यो 81 डिवायड बाय 2 कर. 2 4s are 8 आनी ह्यो 0. एक इतलो आसतलो आनी एक इतलो आसतलो. ओके, सो एक तुजो 40 आसा आनी एक कितलो आसा? एक 41 आहा. ओके, हेंचो डिफरन्स 1. सो हेजो ट्रिपलेट कितें आयलो? 9, 40 and 41. फायन, कळ्ळें? एंड सो ऑन यू कॅन कीप ऑन डुईंग दिस. बाय द वे, जितले तुमचे ऑड नंबर आहा न्हू तेंकां तुमी सेम प्रोसिजर यूज करतले. ओके, सी, 11 कितें? 11 स्क्वेअर इज 121. आता हेजें बायफर्केशन कशें बरयतले? 121 डिवायड बाय 2 करून पळोवया. ओके, सो 2 6 are 12, 0. ओके, आणि एक नंबर 61 आसतलो. हे दोगांका ऍड करून तुका 121 मेळटा. ओके, सो दिस इज 60 and 61. सो हेजे ट्रिपलेट कितले आयले? 11 तुजो मागीर 60 and 61. आनी एक तुमकां गजाल हांगा याद दवरपा जाय. ओके, एक गजाल हांगा याद दवरपा जाय. सो चेंज दिस कलर. सी, हेतून कितें जाता? तुका आतां 3 4 5 मेळ्ळा. इफ तूं हेका मल्टिप्लाय बाय 2 करता, हेका सुद्दां मल्टिप्लाय बाय 2 करता आनी हेका सुद्दां मल्टिप्लाय बाय 2 करता जाल्यार तुका ट्रिपलेट कितलो मेळटलो? 6, तुका 8 आनी 10. इवन दिस इज अ ट्रिपलेट बाय द वे. तुमकां बिलीव जायना जाल्यार पळोवया. सी, 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर should give you how much? 10 स्क्वेअर. 6 स्क्वेअर कितलो? 36. 8 स्क्वेअर कितलो? 64. आयलो कितलो? 100 and this is 100. ओके, सो इवन तूं हेका 3 2s केलो, हेका 3 3s केलो, 3 4s केलो. ओके,
ह्यो तुजो रेफरन्स धरून हेजो कितलोय मल्टिपल घे तूं. ओके, तेजो जितले मल्टिपल्स येतले दॅट विल ऑल्सो फॉर्म अ ट्रिपलेट. आतां हेका सुद्दां तूं म्हण. ओके, हेका सुद्दां इंटू 2 कर तूं. ओके, या 14 मेळ्ळो, हेका 2 कर 48 मेळ्ळो, हेका 2 कर 50 मेळ्ळो. इवन दिस विल फॉर्म अ ट्रिपलेट. ओके, दिस विल फॉर्म अ ट्रिपलेट. सो ट्रिपलेट कशेंय फॉर्म जावं शकता. आतां तुका ऑड नंबराचें कळ्ळें, आतां इवन नंबराचें सांगता एक्झॅक्टली कितें केलां तें. ओके, आय टेल यू फॉर इवन नंबर्स. सो आतां इवन नंबर्साक कितें केलां. सो इवन नंबर आमचे खंयचे खंयचे आसा. 2चे ट्रिपलेट आसूं शकना. ओके, 2चे ट्रिपलेट एज सच कांय ना. विल स्टार्ट फ्रॉम 4. ओके, विल स्टार्ट फ्रॉम 4. सो आमचो पयलो इवन नंबर 4 आ. 4 स्क्वेअर कितें. 4 स्क्वेअर आमचो 16 आयलो. आतां हेजे फॅक्टर्स अशे आमी चूज करपा जाय हुज डिफरन्स नाव इज नॉट 1 बट डिफरन्स शूड बी 2. ओके, डिफरन्स शूड बी 2. सो आमी कशें फायंड करया हेजें. आनी वन थिंग बाय द वे. ओके, आनी वन थिंग डिफरन्स अशें आसपा जाय a प्लस बी कितें डिफरन्स असलो न्हू इंटू 2 करून तुमकां ह्योच नंबर मेळपा जाय. ओके, इंटू 2 करून आतां ह्योच नंबर मेळपा जाय. ओके, सो असो खंयचो नंबर आसतलो वेर इंटू 2 गिव्स यू 16 दॅट इज 8. ओके, दॅट नंबर इज 8 आनी 8चे बायफरिकेशन कशें जावं शकता दॅट इज 3 आनी 5. ओके, दॅट इज 3 आनी 5. ओके, सो 4 3 and 5 is the triplet and the difference 2 असा. फाइन. दुसरा नंबर. ओके, दुसरा नंबर दिस इज हाउ मच 6 स्क्वेअर इज 36. ओके, आता हेजे बायफर्केशन पळोवपा जाय. असो खंयचो नंबर आसा. ओके, असो खंयचो नंबर आसा 2 मल्टिप्लाय करून आमकां 36 मेळटा दॅट इज 18. ओके, दॅट इज 18. सो आतां हांगा 18चे बायफर्केशन बरोवपा जाय एंड दॅट डिफरन्स शूड बी 2. असो खंयचो नंबर आसा हितून दॅट इज नथिंग बट तुजो 8 आसा आनी तुजो 10 आसा. हांगा डिफरन्सय 2 आसा. ओके, सो ट्रिपलेट कितें फॉर्म जालो 6 8 एंड 10. ह्यो आत्तां हांवें दाखयल्लो तुमकां. दुसरो खंयचो आसा दॅट इज 8. 8 स्क्वेअर कितलो 64. आतां हेजो बायफर्केशन असो बरोवपा जाय हुज नंबर इंटू 2 मस्ट गिव यू 64 दॅट इज 32. ओके, आतां 32 कशें बरयतले आमी तेंचो डिफरन्स 2 आसपा जाय बाय द वे. ओके, डिफरन्स 2 आसपा जाय. 32 17. ओके, 17 एंड 15 डिफरन्स 2. ओके, सो ट्रिपलेट कितें फॉर्म जालो 8 15 एंड 17. ओके, 8 15 एंड 17. मागीर खंयचो नंबर येता 10 आसा. 10 सेम 10 स्क्वेअर इज नथिंग बट 100. हेजो नंबर असो बरय हुज डॅश इंटू 2 मस्ट गिव यू 100 दॅट इज हांगा 50 येतलो. आतां 50 कशें बरयतले तुमी 50 can be written as 24 and 26. Okay, 24 and 26. So triplet कितें फॉर्म जालो 10 24 and 26. ओके, सो सिमिलरली तुम्ही बाकीचे नंबर्स आसा तेका सुद्दां अशेंच करूं शकता. एक हांव 12 दाखयता तुमकां. 12 दाखयता. ओके, दिस इज योर 12. 12 स्क्वेअर कितलो 144. आतां हेजे नंबर अशें बरया डॅश इंटू 2 मस्ट गिव यू 144. ओके, सो दिस इज नथिंग बट 72. सो हेजे कितें आसूं शकता दॅट इज 35 इंटू 37. ओके, सो ट्रिपलेट कितें फॉर्म जालो 12 35 आनी 37. कळ्ळें. सो दिस इज हाऊ यू फायंड अ ट्रिपलेट. आतां तुमकां हेजें एप्लिकेशन दाखयता की एक्झॅक्टली कशें यूज जातलें ट्रिपलेट इन केस तुमकां अशें ट्रायंगल बिंगल आयल्यार. ओके, सो तें तुमकां दाखयता आतां. सी सपोज आतां ह्यो तुमकां एक ट्रायंगल दिला. ओके, ह्यो तुमकां एक ट्रायंगल दिला. ओके, आणि ह्या ट्रिपलेट बाय द वे फक्त रायट एंगल ट्रायंगलाकूच यूज जातले. ओके, नो ऑप्टिज एंगल नो अक्यूट एंगल. फायन. सपोज ह्यो तुमकां दिला 8√3. ह्यो दिला 15√3. आतां कोणाक ट्रिपलेट खबर ना तो शेणटलो. ओके, तुम्ही म्हणटले हेजो व्हॅल्यू कितें. तुमकां ट्रिपलेट खबर आसा 8 15 आनी 17 ट्रिपलेट जाता. ह्या नंबराक कितें केला √3 मल्टिप्लाय केला. हेका √3 मल्टिप्लाय केला. सो तुका हेका सुद्दां √3 मल्टिप्लाय करून तुका कितें मेळटलो हांगा 17√3. कळ्ळें, 17√3. नाव आनी कितें हांगा. ओके, आनी एक एग्जांपल घेवया. सपोज ह्यो एक एग्जांपल हा. ओके, ह्यो एक एग्जांपल हा. ओके, सो हांगा कितें दिला आमकां 2.8 दिला. ओके, हांगा 2.8 दिला. हांगा 9.6 येला आनी ह्यो फायंड कर म्हटला. तुमकां नो
your 2.8 तुमका दिसलो 2.8 is a multiple of which number? It is a multiple of 7 आणि 7 चा एक आमका ट्रिपलेट खबर आहे, that is 7, 24 and 26 if I'm not wrong. Okay, if I'm not wrong, it is 7, 24 and not 24, should be 25, right? Okay, 25. Okay, so your 2.8 तुमका कसो मेळा? 2.8 कसो मेळा? into 0.4 करून तुमका 2.8 मेळा. ह्यो कसो मेळा? 9.6 कसो मेळा? into 0.4 करून. सो 25 कसो मेळतलो? 25 into 0.4 करून तुमका कितलो मेळपा जाय हांगा? that is nothing but 10. 25 4 जा कितलो येता? 25 4 जा 100 आणि एक डेसिमल हांगा शिफ्ट कर. So your x is nothing but 10. Okay, so केन्ना तुमका अशे डेसिमल नंबर दिता, then you see की बाबा हेजो मल्टिपल खंयच्या टेबलान आसा आणि त्या टेबलाचो कितें ट्रिपलेट आसा काय ना हे फाइंड आउट कर. Then you will understand. Okay, then you will understand. Now आणि पळोवया. Okay, suppose अशें दिला तुमका. Okay, and तुमका अशें दिला 9 root of 3 minus 1 and this 41 root of 3 minus 1. Okay, so ह्यो फाइंड कर कितलो आसतलो. सो तुमका खबर आसा, सर तुवें आतां सांगिल्लो 9, 40 and 41 ट्रिपलेट करता. आमकां 9 खबर आसा, आमकां 40 खबर आसा, आमकां 41 दिला, आमकां 9 दिला. सो ह्यो मदलो कितलो आसतलो? दिस इज नथिंग बट 40 and since it is multiplied by a factor of root 3 minus 1, so हांगा सुद्धा root 3 minus 1 जातलो. कळ्ळें? So this is the basic concept of our triplet. Okay, very useful. तुमका फकाणां दिसता आसतली, but let me tell you, this concept can solve your problem maybe within 10 seconds, 10 to 15 seconds and काबार. आणि त्यात दुसऱ्या थोड्या मनशांका कितले मिनिट लागतले? 4 to 5 minutes they will be stuck on this problem and you will be done with this 10 to 15 seconds. Okay, now आता trigonometric ratios सांगता तुमका. Trigonometric ratios. Okay, this is a trigonometric ratio. The trigonometric ratios सांगता exactly किती ते. Okay, now see, if this is your triangle, okay, if this is your triangle, this is perpendicular, this is hypotenuse and this is base and this angle is your theta. This is 90 degrees. Okay, so हांगाच्यान sin theta किती असता? Sin theta, this is by the way your 8th standard syllabus, 8th or 9th standard syllabus. Okay, 10th standard you can say otherwise. What is sin theta? Sin theta is nothing but your opposite. Okay, opposite to this, that is perpendicular upon hypotenuse. Okay, what is your cos theta? Cos theta is nothing but adjacent upon hypotenuse. Okay, that is d by h. And what is tan theta? Tan theta is nothing but opposite upon your adjacent. Okay, opposite upon adjacent. सायनाचा opposite किती असता? cosec theta. Okay, cosec theta is nothing but उलटो करे का, reciprocal. कोसाचो किती असता? sec theta. हेकाय उलटो कर, reciprocal. Okay, tanaचो किती असता? cot theta. हेका सुद्धा उलटो कर, reciprocal. Fine. Now there are three important identities for this. Okay, there are three important identities. Fine, three important identities असा. आता हे खंयच्या आयडेंटिटीज आहे ते पळोवया. ओके, सो हे खंयची आयडेंटिटी आसा? सी, तुजी पहिली आयडेंटिटी आसा, that is तुजो sin square theta plus cos square theta कितले? 1 येवपा जाय. आता I will prove you. ओके, हे प्रूफ करून दाखयता. वयर sin theta कितलो घेतलेलो आमी हांगा? sin theta कितलो घेतलेलो? p by h. ओके, p by h. सो स्क्वेअर करतकीर p स्क्वेअर अपॉन h स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर कितलो घेतलेलो? b by h, that is b स्क्वेअर अपॉन h स्क्वेअर. सो हांगा h स्क्वेअर तुजो कॉमन आयलो. ओके, p स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. and according to Pythagoras theorem, p square plus b square तुका कितलो मेळता? तुका h square मेळता. Okay, so this is how much? h square upon h square, that is 1. So this
identity is satisfied, that is sin square theta plus cos square theta is 1. Okay, दुसरी बघूया. Okay, आता दुसरी बघूया. Your next identity is 1 plus your tan square theta is nothing but your sec square theta. Okay, your sec square theta. Fine. And third identity is 1 plus cot square theta is cosec square theta. आता हे आयडेंटिटीज हांवें फक्त तुमकां ह्यो प्रूफ करून दाखयले. हे तुमकां एग्जामीन विचारचे ना, हेजे एप्लिकेशन विचारतले. ओके, हेजे एप्लिकेशन विचारतले. फायन. नाव तुमकां आनी 2 कॉन्सेप्ट शिकयता हांव. ओके, एवरीथिंग इज नॉट पॉसिबल टू टीच इन 1 कॉन्सेप्ट ओनली. तुका 2 कॉन्सेप्ट शिकयता, दॅट इज क्वाड्रंट व्हॅल्यूज. ओके, क्वाड्रंट व्हॅल्यू शिकयता आनी क्वाड्रंट कसो चेंज जाता ते शिकयता. ओके, नाव we will learn about quadrant over here now. Okay, quadrant शिकूया. सी क्वाड्रंटान तुमचे खंयचे खंयचे व्हॅल्यूज आसता, दॅट इज 0 डिग्रीज, तुमचे 30 डिग्रीज, तुमचे 45 डिग्रीज, तुमचे 60 डिग्रीज आणि तुमचे 90 डिग्रीज. ओके, दिस इज वॉट, दिस इज साइन थीटा, कॉस थीटा, टेन थीटा. ओके, आणि बाकीचे बरोवचो ना बिकॉज बाकीचे व्हॅल्यूज असतले, जस्ट डू दी ऑपोजिट ऑफ दॅट. ओके, साइन 0 घेतलो 0, साइन 30 it is half, sin 45 it is 1 by root 2, sin 60 it is root 3 by 2. Okay, and sin 90 it is 1. Okay, cos 0 घेतलो येता, cos 0 is nothing but 1, cos 30 it is root 3 by 2, cos 45 same as 1 by root 2, cos 60 is half, and cos 90 that is 0. Okay, what is tan 90? See, tan 0 किती आहे, sin 0 upon cos 0. Okay, so this is anyway 0. Okay, this is anyway 0. What is tan 30? Tan 30 is nothing but sin 30, that is half, and cos 30, that is root 3 by 2. So half आणि half केलं, उरलो कितलं, root 3. Okay, 1 by root 3. यो कितलो, यो 1 येता, यो कितलो, this is root 3. And what is tan 90? That is nothing but sin 90 upon cos 90. Sin 90 value कितलं, 1, cos 90 0. So anything upon 0 is what, that is not defined. Okay, that is not defined. आता हे जे उरलेले व्हॅल्यूज आसा पळय तेका जस्ट ऑपोजिट करून बरयात तुम्ही. सो दिस इज दी क्वाड्रंट थिंग अँड व्हेरी मच इम्पॉर्टंट. हे तुमकां खबर आसपा जाय व्हॅल्यूज. ओके, व्हॅल्यूज सगळे खबर आसपा जाय. इतल्या पर्यंत हांव स्टॉप करता बिकॉज उरलेलो लेक्चर आसा तो फाल्यां करता. ओके, बिकॉज देर वी विल डील विथ दी क्वाड्रंट, कसो क्वाड्रंट चेंज जाता, कसो क्वाड्रंट चेंज जायना, सम मोर शॉर्टकट आयडेंटिटीज जे आम्ही डेली प्रॉब्लेम्सान यूज करू शकता, and some more formulas. Okay, with that we will wrap up our basics and then we will solve some MCQs. चड डेप्थान वचपाना बिकॉज गोवा SSC इतल्या डेप्थान विचारची ना, जितले रिक्वायर्ड आसा तितलेच करया. बेस्ट टाइम वेस्ट करपाचो ना बिकॉज वी हॅव अदर चॅप्टर्स ऑल्सो टू डू. सो खंयच्या चॅप्टरांतल्यान प्रॉबेबल क्वेश्चन चड येऊ शकता, आमी ते करतले. बेस्ट टाइम वेस्ट करचे ना. So if you are new to my channel and first time पळयता, then and also if you are preparing for this exams, then you can just enroll in my lecture. Okay, and we will see you soon in the next class. Until then, happy studying, take care, bye bye, and Dev Bhai Guru.